घरी होतं आरोग्य कणकण होतं माणसाचं होतं की नव्हतं. पण आपले देखत झालं आपली आजी आज्या हा तुम्ही 80 वर्षाचं म्हातारं असलं तरी सुई होऊन द्यायचं. जवान पोरं बापू सुई होऊन देतं का म्हातारं चटकन. आणि आपले पोरं काय दादा कुठं गेली तुमची नजर. माय बापू याला कारणीभूत आपणच आहोत दादा. एक लक्षात ठेवा तुम्ही कुटुंबासाठी 24 तास देता तुमच्या स्वतःसाठी 1 तास काढायला दादा. एक लक्षात ठेवा ब्रह्ममुहूर्तावर उठा ना. ब्रह्ममुहूर्तावर आजही आरोग्य पहा. लवकर झोपलं लवकर उठलं की त्याला आरोग्य लाभते दादा. आरोग्य त्या आरोग्य भेटे. पहिल्या काळातले माणसं 4लाच उठायचे सकाळी आपलं रात्री 9ला झोपायची. 4ला उठणाऱ्याचा कधीच मूड जात नाही. मूड विचारा तुम्ही आपले म्हातारे बिचारे कवाय उल्हासितच राहतं. आणि पोर चला ना कीर्तनाला आपला मूडच नाही. कुठं गेला भाऊ तो मूड हिंडायला. 11 वाजल्यावर मोबाईल पाहायचे दादा. मूड कसा जाग्यावर राहील. निश्चित पहा विरोध करायला नाही. मात्र खरंच काही घराच्या कामी पडत असेल देशाच्या कामी पडत असेल गावाच्या कामी जर पडत असेल तर त्याच्या ते साधन आहे ते पहा ना. बिनकामीच विठाला विठाला. माणसं याच्या नादात विसरले दादा. मी खोटं बोलत नाही. त्या पाहुण्याचं नाव सांगत नाही. मी काल एका लग्नाला गेलो बसलो. लग्न लागलं की त्या पाहुण्याला फोन आला. महाराज काय म्हणता. हा म्हणले काय म्हणले तुम्ही लग्नाला एखाद्या तरी सोयऱ्याच्या राहत राहणार. झालं काय तुम्ही लग्नाला नव्हते म्हणले. आमच्या पोराला म्हणलं बसलं तो होता मग फोटो काढून गेले म्हणलं आपला दोघाचा यायचा मग म्हणलं त्याला व्हॉट्सअपला फोटो वाटली लावला. म्हणलं तूच नव्हता ना भैया झालं की ना असं कसं होते म्हणलं. हा म्हणलं लग्नात होता मात्र तो हजर कोट होता म्हणला मोबाईलमध्येच होता ना म्हणलं. लग्नात तो असं अक्षदा फेकल्या का म्हणलं कवा. माय बापू लग्नात जाऊन अक्षदा फेकायची तयारी नाही. माणसं मोबाईल पाहिली. विठाला विठाला. जवळी नाही चित्त काय मांडिले हो विठाला विठाला. म्हणून आरोग्य जर पाहिजे असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. आमचे वारकरी रोज सांगायले तुम्हाला काकड्याच्या भजनात उठा जागे सकाळी उठलं की त्याला आरोग्य भेटते दादा. एक लक्षात ठेवा सकाळी ओझन नावाचा वायू भेटते दादा. एक लक्षात ठेवा सकाळी माय बापू आल्हाददायक वातावरण असते. काय सकाळचं थंडगार वारा असते. सुटला शीतळ शांतीचा आला शीतळ शांतीचा शीतळ शांतीचा वारा. काय शीतळ माय बापू राहते सांगा. त्याने सुख झाले या शरीरात. तिन्ही प्रकारचं सुख भेटते कायिक वाचिक आणि मानसिक. सकाळी जर उठलं तर तिन्ही सुख कायिक वाचिक आणि मानसिक. शरीराच्या सुखाला आरोग्य म्हणलं ते सकाळी उठलं की आरोग्य भेटते.
मनाच्या सुखाला शांती म्हणलं. सकाळी उठलं की मन प्रसन्न असते, शांत असते, सगळे विचार जाग्यावर बसतात. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणून मायबापू मनाच्या सुखाला शांती म्हणले आणि असं जर चिंतन केलं तर आत्म्याच्या सुखाला आनंद म्हणला. हे तिन्ही सुख सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर भेटतात. बनत असेल तर तुमच्या मनानं पहा विठाला विठ्ठल. मायबापू पहा तुम्ही, आमचे महाराज लोक तर तुमच्यापेक्षा जागरण लय करतात. रात्री 1:30-2च वाजतात. 1:30-2 वाजले तरी महाराज 8 वाजता झोपतात का? होय, सकाळीच उठतात, स्नान संध्या करून पुन्हा जेवण करून झोपतील. मात्र ब्रह्ममुहूर्तावर उठतीलच. विठाला विठाला. आरोग्य चांगलं राहते दादा, एक लक्षात ठेवा. म्हणून मायबापू जर आरोग्य पाहिजे असेल तर ब्रह्ममुहूर्तावर म्हणून महाराज उठा जागे वारे. चला जाऊ द्या, आपण लांबलो दादा, एक लक्षात ठेवा. तुकोबाऱ्याजवळ विश्वाचा मालक म्हणजे तुकोबाऱ्या म्हणजे बाबा जगद्गुरु तुकोबाऱ्या, मी तुमच्यावर प्रसन्न झालो. मागा काय मागायचं ते म्हणजे देवा मला काहीच नका. तुम्हाला सगळ्याला ठाऊक आहे, खूप वर्षापासून तुम्ही मागणीचे कीर्तन ऐकायले. म्हणजे देवा मला काहीच नका, अनिक न लगे माईक तुकोबाऱ्या, तुम्हाला आमची शपथ आहे मागा. म्हणजे देवा तुम्ही शपथ घातली म्हणून आता मनसी काही मागा. देवा तुम्ही आग्रह करायले शपथ घातली म्हणून सांगायलो. आता माझी एक अट आहे, तुम्हाला जर द्यायचं साध हेची देगा, मी म्हणतो तेच द्या. अरे बाबा म्हणजे तेच देतो, मागा पहिल्या कडव्या. आता तुम्हाला खरंच द्यायचं असेल तर मला हे द्या. काय आता माझ्या भावा अंतराय नको, माझ्या भावामध्ये अंतर पडू देऊ नको. काय गोड मागणी मागली दादा, एक लक्षात ठेवा. जगद्गुरु होते दादा, एक लक्षात ठेवा. काय मागायचं हे कसं आपल्याला कळणारच नाही दादा, जिंदगी गेली तरी. जगद्गुरु तुकोबारे होते, त्याला माहित आहे बाकीच्या गोष्टी मागल्यानं भेटत नाही. धन मान येतो सगळा प्रारब्धाचा कार्यक्रम असते दादा. माय बापू प्रारब्धात असत तरच देते, ते नाही तर देतच नाही. विठाला विठाला.
देवा खरंच मला द्यायचं असेल तर हे द्या. काय माझ्या भावामध्ये अंतर नका आणि परमार्थामध्ये नेमकं भावच मग ज्ञानोबाने स्पष्ट लिहिलं हरिपाठामध्ये भावे विन देव न कळे सन देव कळायचं असेल तर भावच लागते. भाव जर नसेल तर त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामी. तुम्ही कुठेही गेले आणि काही केलं भावच जर नसेल तर सगळा कार्यक्रम बेकार आहे. माय बापू तुम्ही आता महाशिवरात्रीचं पर्व आहे. श्रावण मासामध्ये तुम्ही 108 बेल वाता वाया जात नाही ते वाहिलेला. मात्र महत्वाचा भाव एकच पान टाका मात्र भाव एक बिल्व दल चंदन चुकले जन्माचे बंधन पुनरागमन न येते. एकच बेलाचं पान ठेवा मात्र भाव असू द्या. भाव नाही तर कवट्यानं टाकायला भावच नाही. मालक म्हणते स्वयंपाक झाला का थांबा ना देवाला चाललो. महिमा घरचा देव उठायला घर का शंकर प्यासा मरे बाहेर कले जलधारा. विठाला विठाला त्याची सेवा करा. मायावतीची सेवा करा. तुमच्या पाया पडतो. माया बहिणीसारख्या तुम्ही मायासारख्या आज भात माय बाप निश्चित देवाची पूजा करा. महादेवाला बेल तुमच्या मनाने किती व्हा मात्र आधी घरचं काम करू. मालकाची सोय करा. हे मी मनानं सांगत नाही. महाराजांच्या अभंगात स्वामी काल पितृवचन सभापती. मालकाची सेवा करा. ते जर शेतातून आलं की त्यांना पाणी मागायचं कामच पडू नये. हातात तांब्या घेऊन जा. घे पाणी. पाणी घेता का? चहा करू तुमच्या नावचं, दूध करू, जेवायचं विचारलं पाहिजे. नाही तर ते किती थकून आलं आणि बाईने म्हणा त्यांना म्हणा पाणी देतो का? टाकी दिसलं का? अरे चहा करतो का? हाय का दुधाचा पता? काय करावं सांगा बुवा तुम्ही. मग त्याच्यासाठी तुमच्या पाया पडतो माया हो. तुमच्याही पाया पडतो. तुम्हाला वाटत झालं बरं झालं महाराज सांगायले आपणही घरात ते सगळं आणून द्यायचं. विठाला विठाला गाडीला 2 चाकं पाहिजे. कोणती असू द्या. 4 व्हीलर असू द्या तर 4 असतात. 2 व्हीलर असले तर 2 असतात. गाडी बैल असले तरी संसार चालायला दोघंही सारखे पाहिजे. लक्ष्मी नारायण अर्धांगिनी वैद्य माय अर्धांगिनी. मग गावरानी मन आहे बाईचं मीठ नवऱ्याचं पीठ तुम्ही आणून द्यायचं. दोघाचा वय तेव्हा कुठं गाडी अशी सुरळ चालते दादा. आणि असं जर घरात आनंद असला ना आता काय सांगावं. साधूच्या घरानं नाथबाबांच्या घरात किती आनंद होता. विश्वाच्या मालकाला वैकुंठात गमलं नाही. या सुखा कारणी देव वेडावला वैकुंठ
सोडोनी संत सदनी राहिला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला नुसता बाबाच नाही तेथे लक्ष्मी सहित शोभे मालक जर आला तर बाई कशी राहील दादा ती येते विठाला विठाला या घरात वातावरण आहे तसंच पाहिजे दादा हो सायंकाळची पंगत झाली पाहिजे सगळेच बसले पाहिजे पहिल्या काळात उन्हाळ्यात अंगणात बसायचे की नाही सगळेच आता आहे का तसं आता अजिबात नाही पंगतच नाही भाऊ भाऊ एका जागीच नाही हो दोनच तोंड आणि खिचडी बोंड खाली तेव्हाच आटपला आता एकाच ताटात माय बापू पहिला आनंद वेगळा होता विठाला चला मी सांगू लागलो भाव महत्वाचा एकच काबिनाचं पण टाकानं नित्यानं पूजा करा दादा लक्ष्मी वल्लभ पूजेत खंडन पडू देऊ नका मात्र महत्वाचा भाव आहे आणि भाव किती महत्वाचा आहे दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल ऐकला सर पुन्हा एकदा रिपीट म्हणून सांगतो भगवंताला 16,108 काय धर्मपत्न्या त्याच्यातल्या मुख्य 8 एक दिवस भगवंत सभागृहामध्ये बसल्यानंतर माय बापू 7 बाया मस्त बसल्या एक जरा बाई मागून आली तिचं नाव सत्यभामा ते जरा बाई वजनाची होती तुम्ही सर वजनाची म्हणजे त्या बाईच्या बापानं आनंद एक मणी दिलता कोणता काळा मणी कोणता सन्मंतक मणी दिलता म्हणा ते रोजचं सोनं दे किती घरानं आपल्या गावराने 2 क्विंटल रोजचं 2 क्विंटल सांगा तुम्ही आता रोजचं 2 क्विंटल म्हणल्यावर त्या बाईत काय ताकद असेल तुकोबारायने लिहून ठेवलं धनवंता लागेल सर्व मान्यता असे किती विद्वान असू द्या मग धनवानाचा चला जाऊ द्या तसं ते बाई मागून आली की जागा सोडल्या बसले बसले ते बस आता धनवान काय म्हणेल विचार काही सांगता येत नाही ते बाई बोलायला बरं माणसं त्याचा विरोध करत नाहीत काही बोलू येत नाही शब्द नाही हो मालक बोलतं ते खरी गोष्ट आहे काही बोललं त्यानं अजिबात त्याची म्हणजे हेच करत नाही अहो तर भरला आहे ना केव्हा काम पडेल काही सांगता येत नाही अहो त्यानं जर दारू पिली तरी माणसं म्हणत नाही काय दारू पिवा फक्त मालकानंच हो दारू जिरवायची असेल तर फक्त मालकानंच अरे तू ही जिरवायच्या नदी हात काय स्तुती आता दारू पिणं हे चांगलं होय का विठाला विठाला मस्त चर्चा चालली आणि बाईक श्रीकृष्ण भगवंताला म्हणजे अहो काय चर्चा चालली म्हणजे सहजच म्हणजे जाऊ द्या हा येथे 8 जणी आता म्हणजे मुख्य या 8 जणीपेक्षा माझ्यावर प्रेम तुम्ही किती करता आता काय समज का आला की नाही ते प्रियच देवानं पाहिलं म्हणजे सांगा ना माझ्यावर प्रेम किती करता आता देवच होते ते चतुरा तू तुझ्यावर प्रेम करतो मी साखरी इतकं किती साखरी इतकं आता सांगा येथे जर एखाद्या माणसाला म्हणजे यायच्यासारखा माणूसच चांगला नाही बाकीचे लोक कीर्तन झाल्यावर आडवे होतील की नाही आम्ही बेकार हो का म्हणतील की नाही तसं ते भाई म्हणजे मग हिच्यावर प्रेम तुम्ही साखऱ्या इतकं करता तो रुक्मिणी म्हणली माझ्यावर किती करता ते म्हणले ती और मिठाई इतकं मी कळलं ना का साखर 40 रुपये आणि मीठ 10 रुपये किंमत कमी झाली दादा आणि किंमत माणसाला कळत नाही आता किंमत माणसं खुर्द्याहून ठरवायली आपल्यात आहे बा तुम्ही आपल्यात राग येऊ देऊ नका ज्या महाराजांना जास्त पैसे घेतले ते भारीच आणि ते काहीच घेत नाही विठाला विठाला